मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली असून 18 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा होणार असल्याची मोठी बातमी समोर आलेली आहे। 18 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याचं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। तुमच्या लाडक्या भावाने बँकांना आदेश दिलेले असून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 18 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये 3000 रुपयाचा हप्ता जमा होईल। लाडकी बहीण योजनेअंतर्गत परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकनाथ शिंदे साहेबांनी GR जाहीर केलाय। आपल्या अर्थमंत्र्यांनी देखील अजितदादा पवारांनी बँकांना चेक दिलेला असून आता चेक दिल्याचं स्पष्टपणे समोर आलंय। त्यामुळे 7500 कोटी रुपयाचा निधी हा थेट बँकांकडे सोडण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्पष्टपणे पत्रकारांशी संवाद साधताना 18 डिसेंबर ही तारीख सांगितली होती आणि अगदी याच तारखेला नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये हे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये वितरित होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपयाची रक्कम ही आता बँका उघडल्याबरोबर खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। आजच बँकांना आदेश हे आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। 18 डिसेंबर रोजी बँका चालू होतील तेव्हा महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात येतील। बँकेतील अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जेव्हा सकाळी बँका उघडतील आणि उपमुख्यमंत्री जेव्हा 18 डिसेंबरला DBTचं बटन दाबतील तेव्हा महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये 18 डिसेंबरला हे हप्ता वाटप पार पडणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत। 18 डिसेंबर दिवशी कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे। ज्या महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्या महिलांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। थेट महिलांच्या खात्यामध्ये 18 डिसेंबर रोजी हप्ता सोडण्याचं सरकारने जाहीर केले आणि याच दिवशी थेट महिलांच्या खात्यावर 3000 रुपये म्हणजेच दोन्ही हप्ते एकत्रित जमा होणार आहेत। थेट पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 18 डिसेंबर तारीख सांगितली होती। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे। सरकारसमोर मोठी आव्हानं असतानाच कर्जमाफीचा देखील विचार चालू असताना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा असताना सरकारने सर्वात पहिल्यांदा महिलांचा विचार केलेला आहे। उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच तुमच्या लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांसाठी 18 डिसेंबर ही तारीख ठरवलेली होती। त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत। 7500 कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित होणार आहे। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे। महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण महिलांनी eKYC प्रोसेसची पडताळणी देखील सरकारकडून केली गेली आहे आणि त्यानंतरच हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत हे देखील जाणून घ्या। महिलांनो यामध्ये बऱ्याच महिलांना अपात्र देखील ठरवण्यात आलं आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता वाटप पार पडत असताना सरकारने अनेक बहिणींचे अर्ज हे बाद केलेत, अपात्र देखील ठरवण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता उशिरा जमा होत आहे परंतु दोन्ही हप्ते हे एकत्र मिळत आहेत। नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। नोव्हेंबरचे 1500 रुपये आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचे पैसे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 18 डिसेंबर 2025 रोजी महिलांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो हे पैसे जमा होत असताना सरकारने कोणत्या महिलांना पात्र ठरवलेलं आहे त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत। मग आता कोणत्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत ते देखील जाणून घ्या। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा GR जाहीर केला त्याच वेळी त्यांनी महिलांची यादी देखील जाहीर केली आहे। यामध्ये महिलांची नावं स्पष्टपणे नमूद केली आहेत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण जेव्हा 15 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि जेव्हा बँकांना आदेश देण्यात आले त्याच वेळी महिलांची यादी देखील जाहीर झाली आहे। त्यामध्ये ज्या महिलांची नावं असतील त्याच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। दोन्ही हप्ते एकत्रित त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। परंतु ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्या महिलांना बँक खात्यामध्ये रक्कम मिळणार नाही।
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जेव्हा 18 तारखेला सकाळी 10 वाजता बँका सुरू होतील तेव्हा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. काही महिलांना लगेच सकाळी 10 वाजता पैसे मिळतील, तर काही महिलांच्या खात्यामध्ये दुपारपर्यंत हे पैसे जमा होऊ शकतात. बँकांना निधी देण्यात आला असल्यामुळे बँकेकडून हे कामकाज पार पडणार आहे. सरकार निधी वितरित करत आहे, त्यामुळे पुढचं काम जेव्हा एकनाथ शिंदे साहेब डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हा बँकेचे अधिकारी करणार आहेत. महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचं काम बँकेचे अधिकारी करतील आणि रात्रीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये कधीही पैसे जमा झाल्याचा मेसेज हा महिलांना येणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन्ही एकत्र हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. 3,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी 18 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 18 डिसेंबर रोजी महिलांना दोन्ही हप्त्यांचा एकत्रित लाभ मिळणार आहे, परंतु ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्याच महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महिलांची यादी जाहीर केलेली होती आणि त्या महिलांची नावे देखील आता वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हा परिपत्रक जाहीर झालं त्याचवेळी महिलांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे. सरकारने सर्वात पहिल्यांदा महिलांचा विचार केलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. अजून नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला देखील उशीर झाला, परंतु सर्वात पहिल्यांदा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाने घेतलेला आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा निर्णय घेण्यात आला असून हिवाळी अधिवेशनामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. थेट आता 18 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित होणार आहेत. महाराष्ट्रातील सर्वच महिलांसाठी हा निर्णय आनंदाचा ठरणार आहे, परंतु ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्याच महिलांना याचा लाभ मिळेल. 3,000 रुपयाची रक्कम ही पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 18 डिसेंबर रोजी हप्ता वितरणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्या पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मग ते कोणते 15 जिल्हे आहेत ते देखील जाणून घेऊया. 18 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 18 डिसेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील महिलांना 3,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. 18 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सातारा जिल्ह्याचा समावेश देखील यादीमध्ये करण्यात आला आहे. 18 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित होईल. 3,000 रुपयाची रोख रक्कम दोन्ही हप्ते 18 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील 18 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्याचा लाभ घेता येणार आहे. 3,000 रुपयाची रोख रक्कम ही 18 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील महिलांसाठी देखील 18 डिसेंबर ही तारीख आनंदाची ठरेल. दोन्ही हप्त्याचा लाभ अमरावती जिल्ह्यातील महिलांना मिळणार आहे. दोन्ही हप्ते एकत्रित 18 डिसेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील महिलांना देखील 18 डिसेंबर रोजी हप्त्याचा लाभ मिळणार आहे. सांगोला जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ 18 डिसेंबर रोजी मिळेल. गोंदिया जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 18 डिसेंबर रोजी वितरित होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही 18 डिसेंबर रोजी जमा होईल. नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत 18 डिसेंबर रोजी हप्त्याचा लाभ मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील 18 डिसेंबर रोजी 3,000 रुपयाची रक्कम ही खात्यामध्ये जमा होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण अखेर आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला मुहूर्त लागला. 18 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. महिलांची प्रतीक्षा संपली आहे. 7,500 कोटी रुपयाचा निधी हा वितरित करण्यात आला आणि 18 डिसेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे. दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा विचार सरकारने घेतला. यासाठी सरकारने 18 डिसेंबर ही तारीख ठरवली असून निर्णय घेण्यात आला. थेट आता बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आणि कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज हा महिलांना येणार आहे.